नमस्कार विद्यार्थी मित्रो, जे के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती पेपर पाहणार आहोत. यामध्ये आपण जे के व मराठी व्याकरणाचे प्रश्न हे कव्हर करणार आहोत. प्रश्न पाहू. त्रिविष्टप या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ए स्वर्ग. पुढील प्रश्न, राजाचा शिक्का सांभाळणारा खालीलपैकी कोण? उत्तर आहे ऑप्शन बी सिक्के नसबी. पुढील प्रश्न, गतानुगतिक या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. उत्तर आहे ऑप्शन सी अंधानुयायी. पुढील प्रश्न, मानवी जीवन क्षणभंगुर आहे. देवाचे बोलावणे आल्यावर सर्व सोडून जावे लागते. या अर्थाची बोलीभाषेतील म्हण कोणती? उत्तर आहे ऑप्शन ए ऊन होकारा सोडा पसारा. पुढील प्रश्न, समूहदर्शक शब्दामध्ये पिकात घातलेली आंब्याची काय असते? उत्तर आहे ऑप्शन सी अडी, तर काजूची गाथण असते. पुढील प्रश्न, भृंगे विराजित नवी अरविंद पत्रे, पाहुणी मानुनी तिचीच विशाल नेत्रे, गालीन अंजन असा मातीने तटाकी, कांतेवरता उतरलो बिजलो विलोकी. अलंकार ओळखा. उत्तर आहे ऑप्शन बी भ्रांतिमान अलंकार. पुढील प्रश्न, पुढील वाक्यातील प्रत्येक शब्दाची जात ओळखा. तर मी हे सर्वनाम आहे, महात्माजींना हे नाम आहे, प्रत्यक्ष हे क्रियाविशेषण आणि पाहिले हे क्रियापद. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. पुढील प्रश्न, खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर सांजावले, मळमळले आणि होते गडगडले हे ऑप्शन सी भावकर्तृक क्रियापदे आहेत. पुढील प्रश्न, खालील शब्दाचे समास अनुक्रमे ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ए अभद्र हा नत्र बहुव्रीही समास, सुखद हा उपपद तत्पुरुष समास, भाजी भाकरी हा समाहार द्वंद्व समास व ऋणमुक्त हा पंचमी तत्पुरुष समास आहे. पुढील प्रश्न, पुढील काही शब्द दिले आहेत. लेखनविषयक नियमावलीप्रमाणे ते योग्य अयोग्य आहेत ते अनुक्रमे सांगा. उत्तर ऑप्शन बी. तर कोट्याधीश हे अयोग्य, मनस्थिती अयोग्य, धिक्कार अयोग्य, तर दीक्षित हे योग्य आहे. उत्तर आहे ऑप्शन बी. पुढील प्रश्न, खालील व्यंजनातील महाप्राण अल्पप्राण व्यंजने व त्यांचे प्रकार अनुक्रमे ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ए क हा श्वास अल्पप्राण, ज हा नाद अल्पप्राण, फ हा श्वास महाप्राण व ड हा नाद महाप्राण. उत्तर आहे ऑप्शन ए. पुढील प्रश्न, पुढील शब्दाचे संधी अनुक्रमे लिहा. उत्तर आहे ऑप्शन ए बुद्धी उर्मी. पुढील प्रश्न, पुढील शब्दांचे संधी अनुक्रमे लिहा. उत्तर ऑप्शन ए. पुढील प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे योग्य क्रमाने द्या. तर नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती म्हणतात. तर बाळवण्य या शब्दात असणारी विभक्ती कोणती आहे? तर ती विभक्ती आहे संबोधन. तसेच सप्तमी विभक्तीचे दोन वचनातील प्रत्यय सारखेच आहेत, खरे खोटे आहे. उत्तर आहे खरे. देव या शब्दाचा पंचमी विभक्तीचे अनेक वचन कोणते? उत्तर आहे देवाहून. तर उत्तर आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. पुढील प्रश्न, शब्दयोगी अवयवांचे त्यांच्या अर्थावरून पडणारे प्रकार अनुक्रमे सांगा. एकी हा भागवाचक, प्रति हा दिक्वाचक, सवे हा सहकार्यवाचक, तसेच समीप हा स्थलवाचक. उत्तर आहे ऑप्शन ए. पुढील प्रश्न, पुढील वाक्यातील हृदयनाथने या शब्दाचे व्याकरण मूळ शब्द, शब्दाचा प्रकार, पोटप्रकार, लिंग, वचन, विभक्ती व विभक्तीचा अर्थ अनुक्रमे चालवा. तर हृदयनाथने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेला नवीन चाल दिली. उत्तर आहे ऑप्शन ए. पुढील प्रश्न, स्वरसंधीच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते नियम अचूक आहेत? तर ए या स्वरापुढे कोणताही स्वर आला तर त्याचा अय होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो. बरोबर.
ई याच्या पुढे विजातीय स्वर आल्यास ई बद्दल हा वर्ण येऊन त्यात पुढील स्वर मिसळतो. बरोबर. ओ या स्वरापुढे कोणताही स्वर आला तर त्याचा औ होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो. हे चूक आहे. उत्तर आहे ऑप्शन सी 1 व 2 बरोबर व 3 चूक. पुढील प्रश्न स्वरसंधीमधील आदेश व त्यांची उदाहरणे यांचा योग्य जोड्या जुळवा. तर गुणादेश रमा अधिक इस बरोबर गुणादेश, यनादेश मनो अधिक अंतर बरोबर वर्ध्यादेश, मत अधिक ऐक्य बरोबर मतैक्य व दीर्घादेश बाणू अधिक उदय बरोबर बाणोदय. तर उत्तर आहे ऑप्शन ए. पुढील प्रश्न खालीलपैकी अरबी शब्दांची योग्य जोडी ओळखा. उत्तर आहे ऑप्शन बी म्हणजेच 3. जुलूम, जिल्ला, जिद्द, जकात हे अरबी शब्द आहेत. पुढील प्रश्न मुखातील कोणत्याही अवयवास स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वरादी म्हणतात. चूक. मराठी भाषेत एकूण 16 स्वर आहेत. चूक. मराठी भाषेत एकूण 3 विशेष संयुक्त व्यंजने आहेत. चूक. तर मराठी भाषेत एकूण 2 स्वरादी आहेत. बरोबर. उत्तर आहे ऑप्शन सी फक्त 4 बरोबर. पुढील प्रश्न व्यंजनाचे मुख्य 2 प्रकार आहेत. वर्गीय व अवर्गीय. बरोबर. कठोर मृदू हे वर्गीय व्यंजन आहेत. बरोबर. अनुनासिक अर्धस्वर हे अवर्गीय व्यंजनात आहेत. तर हे चूक आहे. उत्तर आहे ऑप्शन डी फक्त 1 व 2 बरोबर. पुढील प्रश्न लक्षणा जेव्हा समान गुणांवर आधारलेली असते तेव्हा त्यास गौणी लक्षणा म्हणतात. बरोबर. लक्षणा जेव्हा कार्यकारणभावावर आधारलेली नसते तेव्हा त्यास शुद्ध लक्षणा म्हणतात. चूक. गौणी लक्षणा सदृश्यतेला लक्षणा असे म्हणतात. हे चूक. उत्तर आहे ऑप्शन सी फक्त 1 बरोबर. पुढील प्रश्न ज्या कवितेतील चरणांत अक्षरांचे व गणांचे बंधन नसून केवळ मात्रांचे बंधन असते त्यास मातृवर्त म्हणतात. बरोबर. मराठीतील पदे मातृवर्तात समाविष्ट होत नाहीत. चूक. 7 मात्रांच्या गटाला अग्न्य असे म्हणतात. बरोबर. 8 मात्रांच्या गटाला पदम असे म्हणतात. बरोबर. तर उत्तर आहे ऑप्शन डी 1, 3 व 4 बरोबर. पुढील प्रश्न जेवणानंतर आम्ही बाहेर पडतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. उत्तर आहे ऑप्शन बी अकर्मक कर्तरी. पुढील प्रश्न जे चकाकते ते सोने नसते हे वाक्य विचारात घेऊन खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. उत्तर आहे ऑप्शन बी म्हणजेच 2 व 3 बरोबर. पुढील प्रश्न योग्य जोड्यात जुळवा. तर गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. बोधक मिश्र वाक्य. विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिक अभ्यास केला होता. कारण बोधक मिश्र वाक्य. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून योगासने करतो. उद्देशबोधक वाक्य. व उद्या सुट्टी मिळावी तर मी तुझ्या घरी येईल. संकेतबोधक मिश्र वाक्य. उत्तर आहे ऑप्शन सी. पुढील प्रश्न हे JKचे असणार आहेत. प्रश्न पाहू. खालील विधानांचा विचार करावा. 44व्या घटनादुरुस्तीने 1978 साली संपत्तीचा मूलभूत हक्क रद्द करून तो फक्त कायदेशीर हक्क ठेवण्यात आला आहे. भाग 12 मधील 300 अ मध्ये संपत्तीचा हक्क हा कायदेशीर हक्क ठेवण्यात आला आहे. 42व्या घटनादुरुस्तीने 1976 मध्ये अनुच्छेद 51 अ अंतर्गत मूलभूत कर्तव्य संविधानात जोडली आहेत. बरोबर आहे. तर पहिले 10 होती, यानंतर 11 मूलभूत कर्तव्ये ही या घटनादुरुस्तीने 11 मूलभूत कर्तव्ये झालेली आहेत. 73व्या घटनादुरुस्तीने 1992 साली पंचायत राज संस्थाला घटनात्मक दर्जा दिला. बरोबर. उत्तर आहे ऑप्शन डी 1, 2, 3 म्हणजेच सर्व बरोबर. पुढील प्रश्न भारत चीन सीमेबद्दल खालील विधानांचा विचार करावा. हे चूक आहे. LAC 3 भागात विभागली आहे. पश्चिम लडाख, मध्य उत्तराखंड हिमाचल व पूर्वेला अरुणाचल प्रदेश सिक्कीम. बरोबर आहे. भारत पाकिस्तान सीमेला LOC म्हणजेच लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणतात. बरोबर आहे. उत्तर आहे ऑप्शन बी
फक्त 2 आणि 3 बरोबर. पुढील प्रश्न, भारतामध्ये रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया हे कोणत्या जबाबदारी पार पाडतात? उत्तर आहे ऑप्शन सी, जनगणना जबाबदारी पार पाडतात. पुढील प्रश्न, भारतीय संसदेत 0 तास म्हणजेच 0 आवर बद्दल खालील विधाने विचारात घ्या. 1. 0 तास प्रश्नोत्तर तास संपल्यानंतर लगेच येतो आणि दुपारी 12 वाजता सुरू होतो. बरोबर. 2. 0 तासात सदस्य पूर्वसूचनेशिवाय तातडीने सार्वजनिक महत्त्वाचे मुद्दे मांडू शकतात. बरोबर. 0 तास ही संकल्पना भारतीय संविधानात स्पष्टपणे नमूद केलेली आहे. चूक. नाही. उत्तर आहे ऑप्शन बी, फक्त 1 व 2 बरोबर. पुढील प्रश्न, भारताच्या अणुधोरणाबाबत खालील विधाने विचारात घ्या. 1. भारताने पहिली अणुचाचणी स्माइलिंग बुद्ध नावाने 1974 मध्ये पोखरण राजस्थान येथे केली. बरोबर. पोखरण 2च्या चाचण्या ऑपरेशन शक्ती नावाने मे 1998 मध्ये झाल्या. बरोबर. भारताने न्यूक्लिअर नॉन प्रिलिफरेशन ट्रेट म्हणजेच NPT वर स्वाक्षरी केली हे चूक आहे. नाही. उत्तर आहे ऑप्शन बी, 1 व 2 बरोबर. पुढील प्रश्न, खालील कोणत्या राज्यात द्विग्रह विधानमंडळ अस्तित्वात नाही? उत्तर आहे ऑप्शन डी, तमिळनाडू या राज्यात नाही, तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश तसेच कर्नाटक, तेलंगणा, बिहार या राज्यांमध्ये द्विग्रह विधिमंडळ आहे. पुढील प्रश्न, खालील दिलेल्या राज्यांपैकी कोणत्या राज्याला सगळ्यात जास्त लोकसभा जागा आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी, महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक लोकसभा जागा आहेत. किती आहेत? 48. तर तसेच तमिळनाडू राज्यात 39 जागा आहेत. पश्चिम बंगालमध्ये 42 व कर्नाटकमध्ये 28 लोकसभेच्या जागा आहेत. पुढील प्रश्न, गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता? उत्तर आहे ऑप्शन बी, लुंबिनी इथे झाला होता. पुढील प्रश्न, मराठा साम्राज्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. त्यापैकी कोणते विधान बरोबर आहे? 1. पहिल्या पानिपतच्या लढाईत मराठे सहभागी होते हे विधान चूक आहे. पुढील, तिसऱ्या पानिपतच्या लढाईत मराठ्या व अहमदच्या अब्दालीकडून पराभव स्वीकारावा लागला. बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक केला हे देखील बरोबर आहे. उत्तर आहे ऑप्शन सी, फक्त 2 आणि 3 हे बरोबर आहे. पुढील प्रश्न, खालील भारतीय राज्ये त्यांच्या समुद्रकिनाऱ्याच्या लांबीनुसार जास्तीपासून कमीकडे लावा. उत्तर आहे ऑप्शन ए, गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ. पुढील प्रश्न, खालील राष्ट्रीय उद्याने आणि त्यांची राज्ये कोणत्या जोडी चुकीचे आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, गीर, महाराष्ट्र. तर गीर हे गुजरात या राज्यात आहे. महाराष्ट्र हे चूक आहे. उत्तर आहे ऑप्शन बी. पुढील प्रश्न, नद्या आणि त्यांचे उगमस्थान कोणती जोडी चुकीची आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, कावेरी हुबळी कर्नाटक ही चुकीची आहे. तर कावेरी ही ब्रह्मगिरी टेकड्या कर्नाटक ही बरोबर आहे. पुढील प्रश्न, खालील राज्यापैकी कोणते राज्य भारत चीन म्हणजेच LAC सीमेला लागून नाही? उत्तर आहे ऑप्शन बी, मणिपूर. पुढील प्रश्न, अंदमान निकोबार बंगालच्या उपसागरात आहे आणि लक्षद्वीप अरबी समुद्रात. बरोबर. पुढील, भारताच्या सर्वात दक्षिणेकडील बिंदू इंदिरा पॉईंट ग्रेट निकोबार बेटावर आहे. बरोबर. 10व्या अंशवाहिनी म्हणजेच 10 चॅनल अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहांना वेगळे करते. बरोबर. उत्तर आहे ऑप्शन डी, 1, 2 आणि 3 सर्व बरोबर. पुढील प्रश्न, खालील जोड्या विचारात घ्या. त्यापैकी बी बरोबर जोडी निवडा. तर दांडी मार्च 1930 बरोबर. भारत छोडो आंदोलन 1942 बरोबर. जालियनवाला बाग हत्याकांड 1917 हे चूक असून 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड झाला. तर उत्तर आहे ऑप्शन ए, फक्त 1 आणि 2. पुढील प्रश्न, भारत चीन संबंधांमधील
गलवान खोरे संघर्षाबद्दल. 1. गलवान खोऱ्यातील संघर्ष जून 2020 मध्ये झाला, ज्यात भारतीय जवान शहीद झाले. बरोबर. या संघर्षानंतर भारताने 300हून अधिक चीनी ॲपवर बंदी घेतली. बरोबर. गलवान संघर्षानंतर भारताने CPEC ला पाठिंबा दिला. हे चूक, पाठिंबा दिला नाही. उत्तर आहे ऑप्शन बी फक्त 1 आणि 2. पुढील प्रश्न, खालील कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात मोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन ए पुणे. पुढील प्रश्न, खालीलपैकी दिलेल्या जोड्यांपैकी कोणती बरोबर नाही? उत्तर आहे ऑप्शन बी मधुबनी आसाम ही बरोबर नाही. पुढील प्रश्न, भारतीय बँकिंग क्षेत्राबाबत विचार करा. 1. भारतातील सर्व बँकांचे राष्ट्रीयकरण 1969 मध्ये झाले. हे चूक आहे. तर 1969 मध्ये फक्त 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. तर RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे, ती मुंबईत आहे. हे बरोबर आहे. तसेच प्राधान्य क्षेत्र कर्ज अंतर्गत बँकांनी एकूण कर्जाच्या 40% कृषी व लघु उद्योग इत्यादी सारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांना द्यावे लागते. बरोबर. उत्तर आहे ऑप्शन बी फक्त 2 आणि 3 बरोबर. पुढील प्रश्न, खालील दिलेल्यापैकी कोणता सायबर क्राईमचा प्रकार नाही? उत्तर आहे ऑप्शन डी पॉन्जी स्कीम. पुढील प्रश्न, भारतीय पायाभूत सुविधा बद्दल विचार करा. 1. भारतीय रेल्वे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे जाळे आहे. हे चूक असून भारतीय रेल्वे जाळे 4थ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे जाळे आहे. तर प्रथम क्रमांकावर अमेरिका, द्वितीय क्रमांकावर चीन, तृतीय क्रमांकावर रशिया आणि आपला प्यारा भारत देश 4थ्या क्रमांकावर आहे. तसेच NHIA म्हणजेच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया राष्ट्रीय महामार्गाचे व्यवस्थापन करते. बरोबर आहे. भारतमाला परियोजना हे रस्ते विकासाचे प्रमुख कार्यक्रम आहे. बरोबर आहे. तर उत्तर आहे ऑप्शन बी फक्त 2 आणि 3 बरोबर. पुढील प्रश्न, भारताच्या अंतराळ कार्यक्रमाबद्दल खालील विधाने विचारात घ्या. 1. इस्रोची स्थापना ही 1961 मध्ये विक्रम साराभाई यांनी केली. ही चूक असून इस्रोची स्थापना ही 1969 मध्ये विक्रम साराभाई यांनी केली. तसेच हे विधान चूक आहे. तर दुसरे विधान, भारताने मंगळयान मोहिमेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. बरोबर. गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. हे देखील बरोबर आहे. उत्तर आहे ऑप्शन सी फक्त 2 आणि 3 बरोबर. पुढील प्रश्न, नैसर्गिक आपत्तीबाबत खालील विधाने विचारात घ्या. 1. त्सुनामी हे भूकंप, ज्वालामुखी उद्रेक किंवा भूस्खलनामुळे समुद्रात निर्माण होणाऱ्या लाटा आहेत. बरोबर. चक्रीवादळे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतात. बरोबर. अल निनो म्हणजे पूर्व प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठभाग तापमान सरासरीपेक्षा थंड होणे. हे चूक आहे. तर उत्तर आहे ऑप्शन ए 1 आणि 2 बरोबर. पुढील प्रश्न, खालील दिलेल्या भारतीय शहरांना उत्तर ते दक्षिण दिशेने लावून उपयुक्त पर्याय निवडा. उत्तर आहे ऑप्शन सी 1, 2, 3, 4 म्हणजेच उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम पुणे, हैदराबाद, पणजी व बेंगलोर. उत्तर आहे ऑप्शन सी. पुढील प्रश्न, खालील दिलेल्या देशांपैकी कोणत्या देशाचा तट सध्या चर्चेत असलेल्या हॉर्मुझची समुद्रधुनीला लागत नाही? उत्तर आहे ऑप्शन डी यमन. तर हा होता ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई पदाचा पेपर.